बहनों और भाइयों और सज्जनों, आज मैं आपको गुरु चरित्र अध्याय 38 इसका कथन करने वाला हूँ। अध्याय 38 में गुरु के दिव्य चमत्कारों का वर्णन है। यह अध्याय हमें सिखाता है कि गुरु के चरणों में समर्पण करने से भक्त को जीवन में सभी की सिद्धियां प्राप्त होती है। इस अध्याय में हम देखते हैं कि कैसे गुरु ने 3-2.5 शेर भोजन बनाकर 4000 लोगों को खिलाया। श्री गुरु ने एक प्रेत को जीवित कर दिया। श्री गुरु ने एक शुष्क काष्ठ में पल्लव उत्पन्न कर दिए। श्री गुरु ने एक द्विज को अन्नदान देकर उसका दारिद्र्य दूर कर दिया और उसे पुत्र पौत्र दिया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। नामधारक विनवी सिद्धासी, पुढे चरित्र झाले कैसी, विस्तारावे कृपेसी, म्हणून चरणी लागला। आर्त झालो मी तृषेचा घोट भरविगा, अमृताचा चरित्र सांगे, श्री गुरुचे माझे मन निवडी किवेगी। सिद्ध म्हणे नामधारकासी, तू जे जे मज पुससी, संतोष होतो आम्हासी, गुरुचरित्र आठविता। तुझा करता आम्हासी लाभ जोडे परियेसी, आठविली कथा सुरसी, विचित्र एक झाले असे। मागे कथन सांगितले, जे भक्ती द्रव्य आणले, स्वामी अंगीकार नाही केले, समाराधना करावी म्हणून। नित्य समाराधना देख, करीतो ते भक्तानेक, कधी नाही आराणुक, नाही ऐसा दिवस नाही। ऐसे होता एक दिवशी, दुर्बल द्विज आता आला परियेसी, असे काश्यप गोत्रेसी, नाम तया भास्कर। अति सूक्ष्म ब्राह्मण, त्याला आपण दर्शना म्हणून साष्टांगी नमस्कार करून भक्तिपूर्वक विनविले। ते दिवशी भक्तिजन करीत होते आराधन, उठवितात तया ब्राह्मणा भोजन करी म्हणून या। संकल्प करोनी तो ब्राह्मण, श्री गुरुसी भिक्षा करविना आपण, सर्वे सोपस्कर घेऊन आला होता परियेसा। त्रिवर्गाचा पुरते देखा, सवे असे तुंडले कणिक, वरकड पदार्थ त्या पूर्तिका, सोपस्कार असो त्यापासी। सर्व असे वस्त्री बांधिले, नेवनी मठात ठेवले, भक्त आणि त्यासी बोलविले गेला तो ब्राह्मण भोजनासी। भोजन करता झाली निशी, आपण आता मठाशी गाठोनी ठेवली आपले उशी, मग निद्रा करीत देखा। नित्य घडे ऐसेची त्यासी, भक्त लोक येती आराधनेसी, अराणक नवे त्यासी, नित्य देवी समाराधनी। समस्त त्यागा हसती, पाहतो समराधनेसी आयती, घेऊनी आला से भक्ती, आपण जेवी नित्य समाधनी। एकासी नव्हे पुरे अन्न, श्री गुरु शिष्य बहुजन, केवी करीता हा ब्राह्मण, समाराधना करीत म्हणतो। लाज नाही त्यासी कैसी, समाराधना म्हणावयासी, देका स्वयंपाक आम्हासी, तू करी आजी माधू करी। ऐसे नाना प्रकारे त्यासी, विनोद करती ब्राह्मण परियेसी, ऐसा प्रकारे 3 मासी, क्रमिले त्या ब्राह्मणे तेथेची। नित्या होतसे आराधन, त्याचे घरी जेवी आपण, गाठोडी उषा खाली ठेवून निद्रा करी प्रतिदिवसी। मास 3 क्रमिल्यावरी, समस्त मिळून द्विजवरी, परिहास करतिया पारी, श्री गुरुमूर्ती ऐकते। बोलविती त्या ब्राह्मणासी, आजी भिक्षा करावी आम्हासी, स्वयंपाक करी वेगेसी, म्हणती श्री गुरु कृपा सिंधू। ऐकोनी गुरु श्री गुरूंच्या बोला, संतोष अपार द्विजा झाला, चरणावरी माथा ठेविला, हर्ष केला आईतिसी। आणिले द्वैत शेर धृत, शाखा दोन्ही त्या पुरत, स्नान करून सुचिरभूत, स्वयंपाक केला तैवेळी,
समस्त ब्राह्मण तय वेळी मिळून आले श्री गुरुजवळी. म्हणती आजी आमची पाळी, यावनाळ अन्न घरी. नित्य होते समाराधन, आम्ही जेवतो मिष्टान्न. कैसा हा आता आला ब्राह्मण, आजी राहिली समाराधना. श्री गुरु म्हणती द्विजासी, नका जाऊ घरासी. शीघ्र जावे आंघोळीची, येथेची जेवा तुम्ही आजी. ब्राह्मण म्हणे विचारती, मठी असे सामग्री आहे ती. स्वयंपाक आता करविती, आम्हा निरोपिती याची गुणे. समस्त गेले स्नानासी, श्री गुरु बोलवीत ब्राह्मणासी. शीघ्र करी गाव होईल निशी, ब्राह्मण अपार सांगितले. स्वयंपाक झाला तत्क्षण, सांगत असे श्री गुरुसी. ब्राह्मण निरोप देती जात धावून, ब्राह्मण समस्त पाचारी. ब्राह्मण गेला अंगेसी, बोलवितेसे ब्राह्मणासी. स्वामीने बोलविले तुम्हासी, शीघ्र यावे म्हणून या. ब्राह्मण म्हणते तयासी, स्वयंपाक व्हावया होईल निशी. तुवा शीघ्र श्री गुरुसी, भिक्षा करावी जाय वेगी. ऐसे ऐकून तो ब्राह्मण गेला श्री गुरुजवळया. आपण ब्राह्मण न येती ऐसे म्हण, आपण जेऊ अपराधी. श्री गुरु म्हणती तयासी, नेम असे आजी आम्हासी. पंक्तीने ब्राह्मणासी, जेऊ आम्ही निर्धारी. ब्राह्मणांसहित आम्हासी, जेऊ वाडी गा तू परियेसी. जरी अंगीकार न करसी, तू जेऊ तुझे घरी आम्ही. ब्राह्मण म्हणे श्री गुरुशी, जो निरोप द्याला आपणासी. तोची निरोप माझे शिरसी, ब्राह्मणासहित जेऊ वाडीन. ब्राह्मण म्हणे विचारी, श्री गुरु असती पुरुषावतारी. न कळे बोले कवणे परी, आपुले वाक्य सत्य करीत. मग काय करीतो ब्राह्मण, विनवित असो कर जोडून. मद न येती ब्राह्मण, विनोद करीती माझ्या बोला. श्री गुरु आणि शिष्यासी, निरोपिती जा वेगेसी. बोला अवनिया आणि ब्राह्मणासी, भोजन करा म्हणून या. शिष्य गेला धावत, समस्त ब्राह्मण ते बोलवित. स्नाने करून आले त्वरित, श्री गुरु मठा जवळीक. श्री गुरु निरोपिती तयासी, पत्रावळी करावे गेसी. जेवा आजी सहकुटुंबेसी, ब्राह्मण करीतो आराधना. 4 सहस्त्र पत्रावळी कराव्या तुम्ही तात्काळी. उभा केला ब्राह्मण जवळी, त्याची स्वामी निरोपिती. या समस्त ब्राह्मणासी, विनंती करावी तू आयसी. तुम्ही यावेळेस कुटुंबेसी, आपण करीतो आराधना. श्री गुरुचा निरोप घेऊन विनवित असे तो ब्राह्मण. द्विज म्हणती त्यासी हसून, काय जेवा म्हणतो साम्मा. आम्हा इतके ब्राह्मणासी, एक एक शीत नये वाट्यासी. आमंत्रण सांगावया न लालसी, नमस्कारी तोसी घडी घडी. वृद्ध ब्राह्मण असे म्हणती, निंदा न करा श्री गुरु ऐकती. जैसे श्री गुरु निरोपिती, तैसे बोलतो ब्राह्मण. हो का बर्वे बर्वे म्हणती, सकळ पत्रावळी करीती. ब्राह्मण श्री गुरु पूजा त्वरिती, करीता झाला उपचारे. ती करणपूर्वक करी भक्ती, बरवी केली मंगळारती. तेने श्री गुरु संतोषिती, ठाय घाला म्हणती वेगे. स्वयंपाक आणून आपणा जवळी ठेवी, म्हणती तय केवेळी. आणून या तात्काळी श्री गुरु जवळी ठेविला. श्री गुरु ब्राह्मणासी, आमचे वस्त्र घेऊन अन्नासी. झाकोनी ठेवी आम्हापाशी, म्हणून वस्त्र देते तय वेळी. झाकिले वस्त्र अन्नावरी, कमंडलूदक घेऊन करी. श्री गुरु प्रोक्षिती अन्नावरी, अभिमंत्रोनी तयवेळी. बोलून या म्हणती ब्राह्मणासी, उघडो नको अन्नासी. काढून घेऊसी समस्तांसी, वाढी वेगी म्हणून या. तूप घालून घटात, ओतून घे आणि कात. वाढी वेगी असे म्हणत निरोप घेते ती श्री गुरु. ठाय घातले समस्तांसी, वाढीवेचे ब्राह्मण परियेसी. लोक पाहती तटस्थेसी, महादाश्वर म्हणताती. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, वाढी लागाया द्विजासी. आणि के उठले बहुतेसी, वाढू लागले हे तय वेळी. भरवणी नेती जितुके अन्न, पुन्हा मागुती परिपूर्ण. घृत भरले असे पूर्ण, घट ओतुनी नेताती. वाढिले समस्त पंक्तीसी, सहपंक्ती श्री गुरुसी. जेवी ताती
अतिहर्षी द्विजवर पुसतसे. जो जो मागत तो पदार्थ वाढू वेगे से म्हणत. भागले ती दुधाक्रांत क्षमा करणे म्हणतसे. द्रुत असे आपुले करी वाढी तसे महापुरी. विप्र म्हणती पुरे करी अकंठवरी जेविलो. भक्ष परामान्य पत्रशाखा ब्राह्मण वाणितासी अनेका. शर्करा दही लावणादिका अनेका परी जेविले. तृप्त झाले ब्राह्मण देखा. हस्त प्रक्षालन करती मुखा. उच्छिष्टे काढती तात्कालिका. आश्चर्य म्हणती तय वेळी. तांबुलादी देती समस्तांशी. श्री गुरु बोलवणी तयासी. बोलवा म्हणते आपुले कलत्र पुत्रांशी. समस्त येऊनी जेवितील. आले विप्रकुळ समस्त जेवून गेले पंचामृत. श्री गुरु मागुती निरोपित. शूद्रादी ग्रामलोक बोलवा. त्यांचे स्त्रिया पुत्रांसहित बोलवी शीघ्र से म्हणत. पंचारिता आले समस्त जेवून गेले तैवेळी. श्री गुरु पुस्ती ब्राह्मणासी. आता कोण राहिले ग्रामवासी. ते सांगते स्वामी असी. अंत्यजर आहे ती उरले. बोलवा त्या समस्तासी. अन्न द्यावे वाढून त्यासी. जितके मागती तृप्तासी. तितके द्यावे अन्न वेगी. तेही तृप्त झाले देखा. प्राणी मात्र नाही मुका. सांगता ती श्री गुरुनायक. डांगोरा पिटा ग्रामात. कोपी असती क्षुधाक्रांत. त्यासी बोलवावे त्वरित. ऐसे श्री गुरु निरोपित. हिंडले ग्रामी तैवेळी. प्राणी मात्र नाही उपासी. सर्व जेवले परियेसी. मग निरोपिती त्या द्विजासी. भोजन तुका करावे. श्री गुरु निरोपे भोजन केले. मागुती जाऊन अन्न पाहिले. आपण जितुके होते केले तितुके उरले असे अन्न. श्री गुरु म्हणती तयासी. घेऊन जावे अन्न त्वरितेसी. घालावे जळात जळा चरांसी. तृप्त होती तेही जीव. ऐसे तया दिवशी विचारिती. सहस्त्रचारी झाली ती. भूमीवरी झाली स्वप्नाती. लोक म्हणती आश्चर्य. इतुके झाली या परी. श्री गुरु त्या द्विजाते प्राचारी. वर देती दरिद्र दुरी. पुत्र पौत्र होती तुझ. समस्त झाले तटस्थ. देखले अति कौतुक म्हणत. अन्न केले होते किंचित. 40 सहस्त्र केवी जेविले. एक म्हणती श्री गुरुचरणी. स्मरली असेल अन्नपूर्णा. अवतार पुरुष असे धनी. श्री नरसिंह सरस्वती. एक म्हणती अपूर्व देखिले. पूर्वी कथानक होते ऐकले. पांडवा घरी दुर्वास गेले. ऋषेश्वरा समवेत. सत्वभंग होईल म्हणून श्रीकृष्ण आला ठाकून. तेने केले अन्नपूर्ण. दुसरे आजी देखिले. न दिसतो दंडाधरी. सत्य त्रिमूर्ती अवतारी. न कळे महिमा असे अपारी. म्हणती ह्याची परब्रह्म. याते नर जे म्हणतो ते जाती अधोगती. वर्णावया नाही मती. म्हणती याची परब्रह्म. नवे हाजरीश्वर. केवी केले अन्नपूर. होते 3 शेर. 40 सहस्त्र जेविले केवी. आणि एक नवल झाले. आम्ही समस्ती देखिले. प्रेताते जीव आणले. शुष्क काष्टासी पल्लव. आणि कैकयाची महिमा. कोणसी देव आता साम्या. कुमसी होता त्रिविक्रमा. त्यासी दाखविले विश्वरूप. ग्रामात होती वांग महिषी. शिर काढविले आपुले भिक्षेसी. वेद म्हणविले पतिता मुखेसी. अभिमंत्रिता श्री गुरुमूर्ती. आणि झाले एक नवल. कुष्टी आला विघ्न केवळ. दर्शन मात्र झाला निर्मळ. आम्ही देखिले दृष्टीने. विणकरी होता एक भक्त. तयासी दाखविला प्रिय पर्वत. काशी क्षेत्र क्षण लागत. एका भक्तासी दाखविले. आणि अपार चरित्रता. मी तसे हो सांगता. तीवरी समस्त दैवते. त्याचे नव्हे सामर्थ्य. समस्त देवता देवांते आराधिता. आल देव होय मनकाम्यता. दर्शन मात्रे श्री गुरुनाथा. सकळाभिषे होता ती. ऐसे म्हणती विप्रलोक. अपूर्व झाले कौतुक. ख्याती ऐकती समस्त. देख श्री गुरुंचे चरित्र. सिद्ध म्हणेल नामधारकासी. श्री गुरुचरित्र ऐसे परियेसी. याची निमित्त बहुवसी. शिष्य झाले श्री गुरुंचे. नाना राष्ट्रीचे भक्त येती. श्री गुरुची सेवा करती. अंतःकरणी एक चित्ती. भजनारांची
प्रसन्न गंगाधराचा नंदन सरस्वती विनवी नमुन ऐका तुम्ही समस्त जन भजा भजा हो श्री गुरुसी इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे अत्र पूर्तिक द्विज चतुर्सहस्रना भोजन नाम अष्टत्रिशतमो अध्याय श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।